थैंक और आप सभी जानते हैं हमारे सिनू सर को, जिन्होंने कल इतनी अच्छी वर्कशॉप ली थी, और उनका एक बार फिर से मैं स्वागत करना चाहूँगी। और इसके लिए मैं चाहूँगी कि हमारी पास प्रेसिडेंट अंजलि गुप्ता सिनू सर का स्वागत करें। थैंक यू सर। अब बस टाइम बिल्कुल नहीं हम वेस्ट करेंगे। आप और माइक, उसके बीच में कोई नहीं आएगा। आप जो भी सजेशन देना चाहें हमारे लोगों को। सम्माननीय मंच और मेरे बहनों, अभी हमारी बड़े बहन ने आशीष ने जो कहा, उशीशी गुहा जी ने, क्या है, जो अच्छे लोग हैं उनको सबको अच्छे दिखता है। एक कहावत है, अच्छे को अच्छा मिला हो गई दो दो बात, गधे को गधा मिला हो गई दो दो लात। ये गधे जब आपस में मिलते हैं ना, तो इनका प्यार करने का जो रवैया, एक दूसरे को लात मारते हैं। और ये हमने खुद आरवी में एपीएमसी में देखा। क्या हुआ, बैल बाजार चल रहा था, गधे का जो बछड़ा बच्चा रहता है बड़ा प्यारा लगता है बचपन में। जैसे जैसे बड़ा होता है वैसे वैसे वो फिर ठीक नहीं लगता। तो वो एक बैल ने क्या किया, उसको जोर से पीछे से लात मारी। अब वो अपने लैंग्वेज में चिल्लाता चिल्लाता माँ बाप के पास गया, उनको बता दिया कि दैट इज द कल्प्रिट, इसने मुझे मारा। उसने और उसके दो चार गधे वधे आवाज दिया एक दूसरे को। और ये जाके, मैं बाजार में था पिताजी के साथ में, बैल ऐसे रखा था, उसके पाँव इधर थे ऐसे, ये गधे उसके अपोजिट डायरेक्शन के, उसके पाँव गधे के बैल के पाँव तरफ रखे और इतने जोर से उसको मारा और ढैचू ढैचू करके निकल गए कि भाई हमने बदला ले लिया। तो इन्होंने जो कुछ भी मेरे बारे में कहा, मैं इतना बड़ा आदमी नहीं हूं। ये क्या होता है, एक बात समझ में ना आई, एक राज्य समझ में ना आया, आगाज़े मोहब्बत आप करे और नाम हमारा होता है। काले ने ये किया, काले ने कुछ नहीं किया। आदमी कुछ नहीं कर सकता है, भाजला पापड़ सुद्धा त्याच्या जनी मोडता येत नाही। और आदमी क्या है ये अगर जानना है तो उसकी धर्म पत्नी जानती है कितने पानी में है वो। मगर ये अपन आशिया खंड में रहते हैं और यहाँ मेल डोमिनेटिंग कल्चर होने से अगर कुछ औरत ने बोल दिया, बोलली मधात, मारली टांग, लावला नाट, सुनते नहीं। जब ठोकर बैठ जाती है तो फिर बराबर रास्ते पे आ जाते। जिंदगी में आदमी दो ही लोगों से डरता है, एक भगवान से, दूसरा बीबी से। जो ये कहता है कि मैं बीबी से डरता नहीं हूं तो झूठ बोल रहा है। घर में जाने के बाद आपने कुछ नहीं करना है, सिर्फ ये जो साधु संत लोग रहते या ऐसे जादूगर दो चार लफ्ज जैसे आएगा ऑफिस से, आजकल मस्त सुरू है, तिकडे गेले होते वाटते, वो साला अगर उसने क्या, इसको कैसे पता चला, आंख में डाल के बस। और आदमी कभी भी औरत से आंखों में आंखें डाल के ज्यादा बातें नहीं करता, क्योंकि वो देवी का रूप है, वो पहचान जाते। वो देखता ही नहीं ज्यादा कि जा बाबा जा। दूसरा, आप लोग क्या करते हैं, अभी आपने यहाँ ट्रेनिंग लिया, आगे चल के छोटा मोटा बिजनेस करना है घर से,
ये तुम्हारा काम है कि जान दो ना यार, चुपचाप बैठो। उनको तुम लेडीज बैठते, तुमको कोई काम नहीं, अल्टम पल्टम बातें करते हो, ये साला मेरे पीछे झमेला लगा दिए, कुछ नहीं करना। आपके पास भगवान ने एक शस्त्र दिया है, आंसू नहीं, आंसू, ये आंसू मेरी दिल की जुबान है। आप क्या करते हो? नाश्ता करते टाइम, खाना खाते टाइम, शाम का खाना खाते, जो अपनी टिंग 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 लगा देते, बोलते बाबा माय माझे खाऊ दे ना 2 वेळेचं व्यवस्थित, काय पाहिजे ते घे, मला शांततेने जीव दे, फक्त कावकाव नको करू। वो फिर से बोलता है ठीक है भाई, अच्छा जी कर यार, क्या करना है, क्योंकि आपको मौका वही मिलता है और वही आदमी पकड़ा जाता है। बाकी तो बाहर आकर के इधर भाग जाएगा, उधर भाग जाएगा। नाश्ता करते टाइम, दोपहर का खाना खाते टाइम, शाम का खाना खाते टाइम, या फिर अगर ज्यादा ही गुस्सा आया तो जब आप परोसते हो उसको, रोटी बना ली तवे पे, फेक देना, काय मड्या, काय खायचं ते खा। उपास माजरूले का मड्या वाण्याच्या। और आपका ये हरदम का पेटेंट का वाक्य रहता है, मी फसली, माझ्या बापाने हे भूत माझ्या गळ्यात बांधलं, तुझ्यापेक्षा मला चांगला भेटला असता। आणि दुसरी ठिकाणी पहा बरं, ते कपल किती चांगलं आहे, किती प्रेमानं राहते, ते म्हणते जा ना मग त्याच्यासोबत चालली जा ना। घरोघरी मातीच्या चुला, घरोघरी मातीच्या चुला आहे। That's why our neighbor is unhappy because we are happy. आपण सुखी असलो तर आपल्या पहा बरं किती मस्त वागून राहिले नवरा बायको, अबे ते त्याला विचार किंवा तिले विचार काय हाल आहे। तर यू ॲप्रिशिएट युअर लाईफ पार्टनर बट नॉट इन फ्रंट ऑफ हिम, हे लक्षात ठेवा। तुम्हाला तुमच्या पतीबद्दल जागरूकता आहे, कल्पना आहे, तो किती व्यवस्थित करतो, पण त्याच्यासमोर म्हटलं तर हा याच्या लगेच अंगात येईल, हा पुन्हा डोक्यावर चढेल। अरे डोक्यावर कुठं चढेल, तुम्ही डोक्यावर चढू तरी देता का माणसाला? खैर, गुहा मैडम जी ने ये कहा था कि भाई मैं और आप एक ही है। I fully agree with her statement. One of the spiritual master Meher Baba, he told, I and you are not we. आप और मैं, हम अपन नहीं है। I and you are not we, but one. The difference is that I am cautious about my godhood, whereas you are not cautious about your godhood. मेरे पास दैवी शक्ति है, संपत्ति है, मुझे पता है मैं कौन हूं, आपको पता नहीं है। और दुनिया में ये जो जन्म हुआ उसी लिए हुआ है, टू नो हु एम आई। आणि म्हणून पुराणामध्ये जे रूपक दिलेलं आहे, गणपती, शंकर, पार्वती, पार्वती इट्स ए, पार्वती म्हणजे माया, म्हणजे स्त्री आणि इल्युजन, where the infinite knowledge, infinite power and infinite bliss, all these things are there, but she is not cautious. शंकर जी म्हणजे everything he knows, infinite knowledge, infinite power, infinite bliss. तुम्हाला नेणीव मधून जाणीव मध्ये जायचं आहे, आणि म्हणून गणेश जी was the symbolic representation, who was the first soul who has traveled from all this various journey. 84 लक्ष योनीचा फेरा ऐकला तुम्ही, 10 अवतार माहित आहे तुम्हाला, कश्य मत्स्य वराह वगैरे, ह्या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर when you are reaching to that destination, whatever unnecessarily I was differentiating कि ये अलग है, वो अलग है, we are all one. ठीक आहे, त्याच्यामुळे I and you are not we but one. The difference is that I am cautious about my godhood. मुझे समय का टाइम बता देना, कितना बोलना है, क्या बोलना है, so that I will arrange accordingly. क्योंकि मैं प्रोफेसर था, I can talk 4 hours, 5 years, 10 hours.
तो कोई ऐसा ना हो कि बोलते बोलते यहाँ से आधे से सीधे हॉस्पिटल में ले जाना पड़ेगा। क्या हुआ भाई? दे आर इन इन्फिनिट अनकॉन्शियस स्टेट। ठीक है, ये मैंने जो पॉइंट निकाले हैं अभी जस्ट जैसा ऑल इंडिया रेडियो है या टीवी है, वहां वो बोलते रहते हैं, वे उससे कैच करते अपन साउंड वेव से। तो आप जो बोल रहे थे, मैडम बोल रही थी, आप लोगों के फेशियल एक्सप्रेशन से मैंने कुछ पॉइंट निकाले हैं, वो मैं आपके सामने बता रहा हूँ, क्योंकि मुझे कुछ नहीं आता, इतना नॉलेज मेरे पास नहीं है। आई हैव गिवन ऑलरेडी कॉल टू माई एज ड्यूरिंग कॉलेज टाइम, कॉलेज अब नहीं देना चाहता वो मेरे एज को कॉल की भी यू कम। दूसरा, मैडम जी ने ये कहा कि मुझे एग्रीकल्चर के बारे में ज्यादा ज्ञान नहीं। कौन कहता है? द वेरी सिंपल डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर इज द कल्चर विच इज एग्री टू ऑल इज नोन एज एग्रीकल्चर एंड वी डोंट हैव एनी कल्चर देन एग्रीकल्चर। ये ख्याल रखो। कुरान पढ़ो, कुरान पढ़ो, खेती सभी कंट्री में खेती, एग्रीकल्चर वाज द मेन बिजनेस। अगर आज खेती नहीं अगर होती, अनाज नहीं होता, कहां से लाओगे? सो दैट्स व्हाई द डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर, द कल्चर which is agree to all is known as agriculture and we don't have any culture than agriculture. Are you agree? So you are also a community of agriculture. ठीक है। दूसरा कि आप फॉर्चुनेट है कि इस साल आपकी प्रेसिडेंट है हमारी बहन वंदना शर्मा। वंदना यानी क्या? प्रार्थना, प्रेयर। तो कोई भी काम के लिए पहले प्रेयर अगर की जाए तो वो शर्माने का काम ही नहीं, काम वो होना ही है, वो काम होना ही है। एक स्पिरिचुअल मास्टर ने कहा था, डोंट वरी, बी हैप्पी, ट्राई योर लेवल बेस्ट, डोंट वरी, बी हैप्पी, आई विल हेल्प यू। हम लोग क्या करते हैं, चल आधा ही सुन लेते हैं। ट्राई योर लेवल बेस्ट हमने उड़ा दिया, आई विल हेल्प यू उड़ा दिया, डोंट वरी बी हैप्पी। अरे भाई, डोंट वरी बी हैप्पी के पहले कुछ ट्राई तो करो यार। 2 कदम तुम भी चलो, 2 कदम हम भी चले, तभी तो होगा। डेरे हरी पलांगावरी याच्या जाना जमत नहीं। क्यों क्यों नहीं कर? नहीं, मेरे तकदीर में होगा। तो अरे तकदीर में जो होगा ना, यू हैव दैट पावर, यू कैन चेंज टू सम एक्सटेंट योर डेस्टिनी। हे जे तुमचे स्थूल संस्कार, सूक्ष्म संस्कार, मनोमय संस्कार आहे किंवा प्रारब्ध आहे, संचित आहे। संचित म्हणजे हे ठेव, तुमच्याकडे 1 करोड रुपये आहे आणि तुम्हाला दिलं की 60 वर्षात किंवा 50 वर्षात खर्च करायचे। देन युअर इंटेलेक्चुअल ब्रेन, युअर पॉलिसी विल कम इनटू पिक्चर कि ये 60 साल में कैसे खर्चा करने, 2 दिन में खर्चा करने। बरेचसे लोक काही प्लॅनिंग करत, पगार आला का बस सुरू, रोज पकवान, मग काही सोय नसली चालेल, भाकर आहे, ठेचा आहे, प्लॅनिंग यू कॅन चेंज। जसं हातावरच्या ज्या रेषा आहे ह्या तुमच्या कर्मानुसार बदलतात, काही रेषा आणि काही नवीन येतात। मग तुमची हार्ट लाईन, लाईफ लाईन ह्या राहतात, पण काही रेषा ज्याप्रमाणे या माथ्यावर जर स्वस्तिक असेल किंवा मत्स्याचा आकार असेल तर ती बाई नवऱ्याच्या आधी जाऊ शकत नाही, ती सौभाग्यवतीत जाते। देर आर सर्टन थंब रूल्स। राजा भोज सारखा जबरदस्त ऍस्ट्रॉलॉजर नव्हता, पामिश नव्हता। एकदा त्याच्या राज्यामधनं सकाळी एक गृहस्थ नंगा पाव चालत गेला
आणि ते पायाचे जे इम्प्रेशन्स उमटले त्याच्यामध्ये पद्म होतं. राजाने पाहिल्यावर म्हणे हा चक्रवर्ती राजा असला पाहिजे. सैनिकाला आदेश दिले, गो अँड सर्च हिम अँड ब्रिंग हिम हियर. घेऊन आले. ही वॉज ए बेगर. राजा बोलला, आश्चर्य वाटलं, ये कैसे हो गया. जेव्हा त्याची कंप्लीट बॉडी स्कॅन केली, हातावरच्या रेषा, पायाच्या रेषा, सगळे तळ पायाच्या, डोक्यावर काकचिन्ह होतं. ज्याप्रमाणे महिलांना भांग करताना जर डोक्यावर फडा असेल, हे बाई लग्न झाल्यानंतर घर पूर्ण लंब करूनच सुरू करून टाक. ताबडतोब लग्न झाल्या झाल्या अलग राहू आपण, हे बुडगं बुडगी आपल्यासोबत नको आहे. फार जुना पिक्चर होता, सास भी कभी बहू थी. त्याच्यानंतर घर संसार, असे काही काही पिक्चर तुम्हाला ते आवडत. कोणतं सिरियल आलं, होणार सून मी या घरची. अरे तू तिच्या मायला या घरची सून होय का त्या घरची होय, आम्हाला काय करायला लागते. चांगली सिरियल नाही पाहता आपण. आणि त्या सिरियल मध्ये वर्ष ती बाई म्हातारी होतच नाही, फक्त साड्या नवीन नवीन बदल नाही, दागिने साड्या. आणि मग तुमच्या घरी कपाटामध्ये कपडे एवढे होऊन जाते. आणि नवऱ्यानं जर म्हटलं जात कपडेच तर नाही हो मला, चांगल्या साड्या असताना, अरे कमाल आहे तिच्या आईला, एवढ्या 60-70 साड्या दिसून राहिल्या आणि चांगली साडी नाही. बरं कोणाला द्यायला मनही होत नाही तुमचं का बा, 1-2 वर्ष वापरली, 4 नाही 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 चांगली असू द्या. मॅडम उशीशी गुहाच्या सानिध्याने आणि त्यांच्या प्रयत्नाने आमचे 28 पेटेंट झाले 2 वर्षात, जे 60 वर्षामध्ये एकही पेटेंट नव्हता. आणि त्यांनी जबरदस्त आम्हाला सपोर्ट केला, मदत केली. म्हणजे वेन देर इज अ विल देर इज अ वे. इच्छाशक्ती असली तर बरोबर परमेश्वर तुम्हाला कोणाच्या माध्यमातून केव्हा प्रयत्न करेल, कसा करेल, नोबडी नोज. फक्त इच्छाशक्ती जागृत पाहिजे. Now the term is yours. I will try my best to satisfy your answer. जिसका मुझे पता होगा बताऊंगा, नहीं तो नहीं. आपने घराना पिक्चर देखा होगा पुराना, उसमें गाना था, एक सवाल तुम करो एक सवाल हम करें, हर सवाल का सवाल ही जवाब दो. Before asking the question or addressing to me, I will ask the counter questions. तो इसलिए एक सवाल तुम करो एक सवाल हम करें, हर सवाल का सवाल ही जवाब हो. मैं ज्यादा फिल्म के इसमें नहीं जाना चाहता क्योंकि डैश पे मधुबाला जी है. एंड दैट मधुबाला वाज द बेस्ट, इवन स्मार्ट, नॉट स्मार्ट, स्मार्टेस्ट, एंड अबाउट द एक्टिंग एंड एवरीथिंग. अब ऐसी नहीं हुई. ठीक है, बहुत अच्छी बात है. देखिए समय बदल रहा है, युग बदल रहा है. हमराज पिक्चर था, उसमें गाना था, न मुंह छुपा के जियो न सर झुका के जियो, नमो का दौरा है तो मुस्कुरा के जियो. किसका दौरा है अभी? नमो का दौर ना. नमो किसको कहा जाता है? फिर नमो का दौर आए तो मुस्कुरा के जियो, क्या रोना है. चेंजेस तो हो रही है, बट इट टेक सम टाइम, क्योंकि अब इतनी धूल जमी है अपने संस्कारों पे. स्वच्छ भारत लोग कितना भी बोलेंगे, माझं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, कचऱ्यात टाक तिच्या मायला बाजूच्या घरात. देखिए ये जो जन्म मिला है आदमी का या औरत का, यार कुछ करके जाएंगे.
should be remembered by your work और by your behavior. अगर आपको लगता है, अब लेडीज तो जनाजा में जाती नहीं, आदमी जाते हैं, मैं कई बार गया तो मेरा यही रहता कि बारीक ख्याल रखना और बीच में या आखिरी में रहना, सामने नहीं। जनाजे जाता ना, यार अच्छा आदमी था, कभी भी किसके काम में आता था, रात दिन दौड़ता था, काही बरं झालं भाऊजूचं मेलं थे, एवढा ताप होता त्याचा, ज्याले त्याले त्रास देत होता, ऐसा भी सुनते। यार अच्छा हो गया, बला चली गई। अगर आपके बारे में आपके जाने के बाद बोलते हैं तो क्या जिंदगी में किया, सब कुछ लुटा के होशे में आए तो क्या किया। बोलना चाहिए कि यार था आदमी। बच्चा जब जन्म लेता है माँ के कोख से तो रोता हुआ आता है और हाथ बंद रहते हैं। ऐसी करनी करो कि जाते जाते लोगों को रुला के जाएंगे, यार था आदमी। और ये कलयुग में अगर आपको कुछ मांगना है तो हस्बैंड से दागीने नहीं मांगना है या कुछ मांगना नहीं है, ऊपर वाले से, परवरदिगार से, ईश्वर से, जीसस से ये प्रार्थना करो कि यार ऐसी मौत दे, चलते बोलते मैं चले जाऊं, चालता बोलता। कोणी येणे म्हटलं मी बुडकी साली जाते नाही का, मायला मरून नाही राहिली। तुम्हारा दूसरा एक दुर्गुण है सभी लेडीज का, लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलीचं समजा लग्न झालं आणि माहेरी आली, लगेच तुमच्या अंगात जोर येते तिला मदत करायला। ती पोरगी 4 दिवसासाठी ते आईला फुल चाबी मारते चालली जाते, आणि इकडे सून तेव्हा नाही तुम्हाला। 95% केसेस मध्ये सून घरात आली का त्या बुढीचं कंबळच मोडते, तिचे जण इतका ग्लास इथं नाही घेणं होत, आली तू काम कर। माझ्या घराच्या बाजूला गजानन महाराजचं मंदिर आहे, तिथे भागवत वगैरे चालते, बाया भागवतात जातात, ज्या सासू वगैरे मंडळी। रस्त्यानं गोष्टी कोणत्या, बरं झालं तिने आता कामी लावून दिलं, दुपारचा स्वयंपाक करते आता ते, आणि ते साला महाराज असं पितर राहते। भागवताची वेळ सकाळी 10 ते 12:30 आणि दुपारी 3 ते 5:30 6, म्हणजे दुपारचाही स्वयंपाक तू कर, सकाळीच, आणि हे कधी मी भागवतात चालली। जसं मग मॅडमनी जॉगरी बद्दल विषय होता, सगळं झाल्यावर म्हणे जॉगरी म्हणजे काय, म्हटलं झाला आता आत्महत्याच करायची पाहिजे। दोष त्यांचा नाहीये। इफ यू आर फिजिकली एज वेल एज मेंटली प्रेजेंट इन द क्लास, इमिजिएटली यू कैन डिटेक्ट क्या चल रहा है। एक तर घरची आठवण आली असेल, मुलगा आला असेल किंवा येईल, मुलगी येईल, कारण आपण एकाच वेळेस ना वी आर थिंकिंग सो मेनी थिंग्स, त्याच्यामुळे असं वाटतं एखाद्या त्या विचार झालं हे मडकच नाही फुटून जाऊ डोकस। एनिवे, दूसरा, द लाइफ इज सो शॉर्ट, देर इज नो टाइम फॉर हेट। अरे एकमेकाचा द्वेष करायला सुद्धा वेळ नाही आपल्याला, केव्हा जावं लागेल, कधी जावं लागेल, आणि आपलं आयुष्य त्याच्यात। ती प्रेसिडेंट झाली, बापा बापा काय पाहा लागते आता, आम्ही असताना तर आम्ही याच्यापेक्षा चांगलं केलं। अरे केलं ना, तिच्या आलं झालं ना तुमचं, आता वेळ गेली ना। ज्याची कोणाला पुढं करायचं असेल त्यांनी हे पाहायचं की हाउ आई कैन डू द बेस्ट, जो कुछ लैकुना अगर रहा होगा तो यू हैव टू आइडेंटिफाई, यू हैव टू सर्च दैट लैकुना। एनीवे, मैं आप लोगों से गुजारिश ये करूंगा कि अगर आपके कुछ सवाल है तो मुझे बताइएगा। मैं
सॉल्व करने की कोशिश करूंगा। बोलिए। आपने बोलना, हे सत्यानाची कथा नव्हती हे आतापर्यंत. का त्या कलावतीनं प्रसाद घेतलाय म्हणून तिच्या नवऱ्याचं जहाज डुबलं आणि घेतला म्हणून वरता आलं. मायला हे असे जर जहाज डुबले आणि वरता आले तर मग इथं जा ना बॉर्डरवर. असं काही मंत्र मारा का, तिथं सत्यानाची कथा करा का, त्याची ते गोळीच नाही चालली पाहिजे बंदुकीतून. गोळी मारली का फुलत झालं पाहिजे. अरे काय काय कर्मकांड सुरू आहे. आय एम डेडली अगेन. मी अध्यात्माच्या याच्या विरोधात, मी कर्मकांडाच्या विरोधात आहे. कर्मकांड नको. अँड एथियस्ट इज बेटर दॅन हायपोक्रेटिक सेंट. एखादा नास्तिक माणूस हा ढोंगी साधूपेक्षा श्रेष्ठ आहे. पाहिलं नाही आता आपण ते आसाराम वगैरे हे ते. कधी कधी तर वाटते तिच्या आईला रिटायर्ड झाल्यावर एकच काम करावं, महाराज बनून जाऊ. फक्त 2 गोष्टीपासून अलिप्त म्हणजे बाई आणि बाटलीपासून. आणि बोलायचंच नाही, बोलायचं नाही. आणि बायांना पाया लागल येऊ द्यायचं नाही, 15 फूट दूर राहा. एवढ्या लवकर पब्लिशर महाराज राजा तो IITचा PhD आहे, फार उत्काय. आणि काम करता करता त्याला अचानक म्हणजे आध्यात्मिक ज्ञान मिळालं. तो बायाली जवळ येऊ देत नाही. पब्लिसिटी कशी मिळते. नवरा बायकोचा जोडा आला, लग्न झालेला, आशीर्वादाला. बाई समजा कॅरिंग आहे. आता होईल तर मुलगा किंवा मुलगी होईल की नाही, ही साईन आहे मुलाची, मिशीवर हात ठेवणं, आणि ही आहे मुलीची. असा मधात हात ठेवून द्यायचा म्हणजे नवरा आहे बघायचं भांडणं दिसायला. अरे महाराजाने मुलगी म्हटली, तुमचं लक्ष नसताना कुठेही पाहता आता महाराजांना मुलगा म्हटलं. काही ना काही तर होणारच आहे की नाही, मुलगा किंवा मुलगी. चालली तिकडे. अधिक महिना आल्यानंतर राहिला त्या नवऱ्याचा नाश्ता. जावायला ते लड्डू, डब्बा, वान, अनरशे. तो म्हणते थांबाना हात नका लो, जवायसाठी आहे. पहिले देव आले, महाराज आले. पण महाराज आले पहिले, त्याच्यानं खाणं नाही होत. इकडे चालले. फक्त 2 गोष्टी जर व्यवस्थित केल्या नाही का, बाईला जवळच नाही येऊ द्यायचं. आणि मौनम सर्वार्थ साधन. घ्या टोलीच्या बहीण, तुम्हाला काय विचार करायचा तुम्हीच करा, महाराज काहीच नाही बोलू. तसं वाटलं तर मी विचार करीन त्याचा. तब्येती चांगली राहते, साल खा प्याली म्हणजे ड्राय फ्रुट्सही मिळते, दूधही मिळते. हे असं म्हणजे चिवडा वगैरे हे ते कडबा कुटार खायला नाही मिळत. आणि कोणी आला का काय करायचं, एक नेट हाऊस बांधायचं. ह्या 30-40 ज्या एमगिरीने संस्था तयार केलेल्या प्रॉडक्ट हे ठेवायची, पाठीवर लिहून द्यायचं. नैसर्गिक वस्तूचा वापर करा. महाराज गोमूत्र प्या किंवा वापरा, सगळे आजार दूर होईल. लोक पटापटच येतात मग. बस आपण नाही वाटल्यास कायचं. हिंगणबेटचा वापर करा, साबण नका. हिंगणबेट माहिती आहे तुम्हाला, ऐकलं नसेल तुम्ही. खेड्यामध्ये एक झाड असते, त्याला गोल गोल फळं असतात. जुन्या काळी साबण वगैरे नसताना ते फळ वरचं कव्हर काढलं, घासलं का कपडे स्वच्छ निघायचे. हिंगणबेट रिठा. त्याच्यानंतर विको टर्मरिक व्रजदंती हे नाही. दुधावरची साय, हळद अर्धा चमचा, शहद आणि हे टाकून पेस्ट करून अंगाला लावा. किंवा असं पाठीवर लिहूनच द्यायचं. पिकांवर फवारे मारू नका, ऑर्गॅनिक मारा. हे टेक्नॉलॉजी जाते. रामदेव बाबा आज काय करून राहिले. आय पे द रिस्पेक्ट टू दॅट फेलो. एक तर अशासाठी ही इज अ बेस्ट मॅनेजमेंट अँड मार्केटिंग मॅन. आणि मल्टीनॅशनल कंपनीला कमीत कमी पार देशोधडीला लावून राहिला. करू दे ना, पैसा भारतात तर राहून राहिला. पैसा भारतात तर आहे, बाहेर तर नाही चालला. झालं.
ते आतडे वगैरे मी झालं काही दिवस प्रयत्न केला तसं